श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र वाचनाचे फायदे काय आहेत. अध्याय 22वा, वांझपण दूर होते व बाळाला चांगले दूध येते. अध्याय 31वा, पतीवरती येणारे सर्व विघ्ने टळतात. अध्याय 21वा, मृत्यू भयापासून मुक्तता मिळते. अध्याय 8वा, विवाह योग जुळून येतो. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायाकडून त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी किंवा आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाचे नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष, वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या सर्व अडचणी गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव देतात. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे आहे. अध्याय 1, नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2, कली, बाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात. अध्याय 3, गुरु कृपेने गुरु कोपेचे क्षमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4, श्रीचलनाचा दोष जातो व सोहिताचे रक्षण होते. अध्याय 5, शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6, दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7, पंच महापापे व सर्व पातके नाहीसे होतात. अध्याय 8, बुद्धिमाद्य नाहीसे होते व विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9, सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10, नवस फळाला येतो व चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11, वाचदोष तसेच वेळ नाहीशी होते. अध्याय 12, संकटे, दैन्य, दारिद्र्य याचे निवारण होते. अध्याय 13, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14, प्राणघातक घटकांपासून संरक्षण लाभते. अध्याय 15, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16, अधर्णीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17, ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19, भाग्यवृद्धी होते व सद्गुरूंचा लाभ होतो. अध्याय 20, गुरुस्मरण करून मनी पूजा करणे. ओ गुरुचरणी तुझे पाप होईल, दोन्ही ब्रह्मा संबंध परिहरेल. अध्याय 21, मृत्यू भयापासून तुमची मुक्तता होईल. अध्याय 22, वांझपण दूर होते व बाळाला चांगले दूध मिळते. अध्याय 23, पिशाच बाधा नष्ट होते व राज्य मान्यता आपल्याला प्राप्त होते. अध्याय 24, भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25, अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26, शत्रू
निशभ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. अध्याय 28 विधानाचा छळ, दोषांची निवृत्ती, वाईट कर्माचे दोष दूर होतात. सप्तशे सापडतो. अध्याय 29 श्रीचरण दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30 कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31 पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32 वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33 वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन बुद्धी लाभते. अध्याय 34 प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते आणि बुद्धी वाढते. अध्याय 46 चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्त बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्ने टळतात. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समन होते. अध्याय 50 ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर रोग लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी अतिमोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसेच आवडले असल्यावरती व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभारी आहोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.